सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चालू असणाऱ्या कठोपनिषदातला पहिली वल्ली आपली संपली, द्वितीय वल्ली आरंभ केली आणि द्वितीय वल्लीचा पहिला मंत्र आहे तो पहिल्या मंत्राचं संपूर्ण व्याख्यान कालच्या पाठाला व्यवस्थित केलं की त्या ठिकाणी श्रेय आणि प्रेय, अभ्युदय आणि निश्रेयस या चार गोष्टी आपण सांगितल्या. त्यामधलं काय प्राप्त करायचं? श्रेय आणि निश्रेयस जो मार्ग आहे तो आम्हाला घ्यायचा आहे. प्रेय आणि अभ्युदय मार्ग आहे तो काय? येणारा आणि जाणारा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम करणारा असल्यामुळे त्याचा त्याग करून कोण? जो विद्वान आहे. पंडितः पंडा यस्य जायते इति पंडितः. त्या ठिकाणी आचार्यांनी कुठे? गीता भाष्यामध्ये न अनुशोचन्ति पंडिताः हे जे व्याख्या आहे त्या ठिकाणी व्याख्या आचार्यांनी केली की पंडित कोण? पंडा यस्य जायते इति पंडितः. पंडा म्हणजे आत्मविवेक बुद्धी ज्याच्यामध्ये निर्माण होते तो पंडित. आता नुसतं शास्त्र व्याख्याल कौशल्य म्हणजे पंडित नाही. आत्मा काय अनात्मा काय अशा प्रकारे जो जाणतो, श्रेय आणि निश्रेयस मार्ग जो जाणतो की या मार्गानेच मला गेलं पाहिजे अशा प्रकारे जाणतो तो पंडित. आता येईल अविद्याया, आता सगळं तो त्या असणाऱ्या पंडित शब्दाची व्याख्या वगैरे आता येईल आजच्या पाठामध्येच बहुतेक येईल ते. आणि म्हणून अशा प्रकारे श्रेय आणि अभ्युदय निश्चयच जे आहे ते आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. प्रेय आणि अभ्युदय जे आहे याला काय करायचं? याचा जे साधक आहे या साधकांनी या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय? त्याला जी संपूर्ण दाखवणारी हे देतो ते देतो अमुक देतो हे सगळं काय? नचिकेताला यम कशासाठी की हा नक्की कोणत्या मार्गावर आहे? श्रेय मार्गावर जाणारा आहे का प्रेय मार्गावर जाणारा आहे? प्रेय मार्गावर जाणारा जर नचिकेता असता तर काय केलं असतं? हे सगळ्या गोष्टी हो काही हरकत नाही, मला द्या, आयुष्य द्या, धन द्या, भूमी द्या आणि काय तुम्ही जे म्हणताय सगळं जे काय ते मला काही हरकत नाही, सगळं घेतो आणि त्याचा मी उपभोग घेतो असा करून काय झाला असता? त्या असणारा प्रेय मार्गावरच तो राहिला. म्हणजे सगळं जे आहे त्याची परीक्षा करण्याकरिता म्हणून काय करतात? यमराज त्याला हे सगळं दाखवता येते. परंतु हा ह्याच्यामध्ये बुद्धी जागृत झाली आहे. आत्मानात्म विवेकरी बुद्धी आहे, जागृत झाल्यामुळे तो म्हणतो मला हे काही नको. योयम वरम, जो काही मी वर तुमच्याकडे मागितलेला आहे तोच वर मला या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, अन्य दुसरं काही ना. अन्य तस्मान नचिकेता वृणीते. अशा प्रकारे योयम वरो गूढ मनु प्रविष्टो सांगितलं. जो वर मी तुमच्याकडे मागितलेला आहे ना तोच वर तुम्ही मला द्या, मला अन्य काही नको. आणि म्हणजे अशा प्रकारे जे काही सांगितलं होतं त्या सगळ्याचा त्याग करून केवळ श्रेय मार्ग तो आहे. हा श्रेय मार्गच नचिकेताच्या अनुषंगाने जे साधक आहेत या साधकांना हा उपदेश आहे. काय केलं पाहिजे? मग साधकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रेय मार्ग सोडून, प्रेय मार्ग म्हणजे बाकीच्या सगळ्या ज्या आहे धनसंपत्ती इथे हा सोडून काय जो श्रेय मार्ग आहे आत्मविषयक जी विद्या आहे, जो मार्ग आपला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारा आहे, त्या आत्मज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावरती
साधकाने काय केलं पाहिजे, मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगून द्वितीय असणारा या ठिकाणी मंत्र, यद्यपि श्रेय व प्रेय दोघांचे करणे मनुष्याच्याच हातात आहे म्हणतात. यद्यपि आता कुठल्या मार्गावर जायचं हे आपल्यावर आहे. आता आपण निर्णय करायचा आहे, मला श्रेय मार्गावर जायचं आहे का मला प्रेय मार्गावर जायचं आहे, म्हणजे मला सांसारिक व्हायचं आहे का मला विरक्त व्हायचं आहे, याविषयी कोणी निर्णय करायचा आहे, हा निर्णय आपणच करायचा. म्हणून श्रेय आणि प्रेय दोघांचं करणं, हे दोन्हीपैकी किंवा दोघांचं काल सांगितल्याप्रमाणे काय, ज्ञान कर्म समुच्चयवादाच्या अनुषंगाने काही सगळं हे करतो, गीता शिकतो, अमुक शिकतो, तमुक शिकतो आणि कर्म पण करतो. अशा अनुषंगाने हे दोन्ही करणं कोणाच्या हातात आहे, आपल्याच. आपण त्याच्यामध्ये काय आहे, पुरुषार्थ अथवा पुरुष अधीन, आपल्या अधीने आपल्याला कोणत्या मार्गावर जायचं. आणि मग तरीसुद्धा लोक जे आहेत, तर दोन्ही हे सगळं जर आपल्याच हातामध्ये आहे की श्रेयाच्या मार्गावर जायचं का प्रेयाच्या मार्गावर जायचं, हे जर आपल्या हातात आहे, मग लोक अधिक तर प्रेय मार्गाचा स्वीकार का करतात, प्रश्न करतात. हो, नचिकेता यमराजांना असा प्रश्न करतो, हे श्रेय आणि प्रेय लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की ती या दोन प्रकारच्या निष्ठा मी पुरा प्रोक्ता, आत्ता नाही सांगितल्या, अनंत कालापूर्वीच सांगून ठेवल्या. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. एक ज्ञान मार्ग सांगितला आणि एक कर्म मार्ग सांगितला. तोच या ठिकाणी तोच जो गीतेचा ज्ञान कर्म मार्ग इथं श्रेय आणि प्रेय स्वरूपामध्ये सांगितला उपनिषदात. आणि म्हणून अशा प्रकारचे दोनच नान्य पंथा विद्यते अनाय, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं, हे दोनच मार्ग, एक कर्ममार्ग आणि एक ज्ञानमार्ग, याच्या व्यतिरिक्त कुठलाच मार्ग नाही. मग असं असताना लोक, नचिकेता आता यमराजांना विचारतोय की हे अशी परिस्थिती असताना मग सगळे लोक सांसारिक प्रेय मार्गाचाच स्वीकार का करतात, श्रेय मार्ग का नाही धरत. पाहिलं आपण त्या ठिकाणी गीता पण म्हणते काय, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धाणां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. गीता पण म्हणते अनेकान हजारो लोकांमध्ये परमेश्वर काय आहे, एखादा जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सुद्धा एखादाच मला तत्त्वतः जाणतो. म्हणजे काय, अत्यंत भगवंताला जाणणं किंवा या मार्गावर येणं अत्यंत काय दुर्लभ सांगितलं. म्हणून अशा प्रकारे मग लोक जे आहेत, नचिकेता या ठिकाणी यमराजांना विचारतोय, प्रश्न करतोय की अशा प्रकारचे हे सांगितलेले दोन मार्ग, ह्या दोन मार्गावरती लोक प्रायः अधिक तर 90% 95% लोक प्रेय मार्गाचा स्वीकार करतात. अगदी 5% लोकच साधन मार्गाचा, श्रेय मार्गाचा विचार करतात. असं का, याचा असणार नचिकेताचा प्रश्न. त्यावर यमराज त्या ठिकाणी उत्तर देतात. काय म्हणतात, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस् तौ संपरित्य विनक्ति धीरः तयो हि धीरोऽभिप्रेयसो वृणीते योगो मंदो प्रेयो मंदो योगक्षेमात् वृणीते. हे नचिकेता, अशा प्रकारे काय, श्रेय प्रेय एकत्रित दिसत असल्यामुळे हे दोन्ही काय, या ठिकाणी दोन्ही एकत्रित दिसत असल्यामुळे त्या दोघांना बुद्धिमान पुरुष विचार करून वेगवेगळे करतो. यद्यपि हे दोन्ही एकत्रच दिसत आहेत, असं दिसतं. आता स्वामीजी शिकवतात, उपनिषद शिकवतात, मग त्यानंतर काय पुन्हा ही उपनिषद आलं की पुन्हा पूजापाठ आदी करतायत. म्हणजे काय, तिथं ज्ञान पण देतात आणि तिथं कर्मसुद्धा करतायत. मग ज्ञान कर्म समुच्चय आहेच की, असा प्रश्न पडेल. म्हणजे मग बुद्धिमान पुरुष विचार करून, परंतु जो बुद्धिमान पुरुष आहे तो बुद्धिमान पुरुष काय करतोय, हा श्रेय आणि प्रेय मार्ग यांचा काय विचार करून, विचारपूर्वक या दोघांना काय करतो, वेगवेगळे करतो. अत्यंत व्यवस्थितपणे, बाबा हा कोणता मार्ग आहे, हा साधन मार्ग आहे, हा सांसारिक मार्ग आहे. जो बुद्धिमान आहे, जो पंडित आहे, मगाशी सांगितले आपण, पंडा यस्य जायते,
तो करतो. आणि म्हणून विवेकी पुरुष प्रेय्यापेक्षा, आणि तो जो आहे विवेकी पुरुष तो काय करतोय, मग तो जो प्रेय्य आहे त्या दोघांचा पहिला तो विवेक करतोय की याच्यामधलं काय ग्रहण करायचं आहे, श्रेय मार्ग करायचा आहे का प्रेय मार्ग घ्यायचा आहे. आणि यांचा अशा प्रकारे विभाजन केल्यानंतर तो यांच्यापेक्षा श्रेयो हि धीरो विप्रेयसो वृणीते, की अशा प्रकारे या दोघांपैकी जो विवेकी पुरुष आहे तो काय करतो, प्रेयपेक्षा श्रेय मार्गाचा अंगीकार करतो. या दोघांमध्ये दोघांचा पहिला व्यवस्थित त्याला कळतं, म्हणून त्या ठिकाणी विवेक सांगितला पाहिजे. आलं का लक्षात. विवेक, वैराग्यामध्ये विवेक का पाहिला, की काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे कळलं पाहिजे. आम्हाला अजून हेच कळत नाही. साधन मार्गावर जरी आला, अनेक वर्ष जरी साधना करत राहिला, तरी त्याला अजून कळतच नाहीये की नक्की काय करायचंय. ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे की याच्यामधलं काय घ्यायचंय हे कळलं पाहिजे. हे सगळं आहे, पण यातलं नक्की आपल्याला काय ग्रहण करायचंय. सगळं मार्केटमध्ये सगळ्या वस्तू आहेत, मग आपल्या गरजेची काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तसं हे सगळ्यामध्ये श्रेयप्रेयामध्ये जो खरा विवेकी आहे तो काय करतो, जो श्रेय मार्ग आहे त्या श्रेय मार्गाचाच काय करतो, अंगीकार करतो. आणि प्रेयो मंदो योगक्षेमादृणीते, की जो दुसरा आहे अविवेकी पुरुष तो काय करतो, योगक्षेमाच्या अनुषंगाने अरे हे नाही केलं तर कसं होईल. आणि म्हणून योगक्षेमाच्या अनुषंगाने तो कोणता, जो प्रेय मार्ग आहे तो प्रेय मार्ग अंगीकार करतो. की अशा प्रकारचे हे दोन मार्ग, श्रेय प्रेय, त्यातला जो ज्ञानी आहे, जो विवेक करणारा आहे, काय केलं पाहिजे काय नाही करणारा, तो काय करतोय, तो श्रेय मार्ग अंगीकार करतो विवेकी पुरुष. आणि अज्ञानी जो आहे, अविवेकी पुरुष आहे, तो काय, मला हे करायचं, माझा योगक्षेम केला पाहिजे, मग हे करत बसलं तर बाकी काय करायचं, खायचं प्यायचं काय व्हायचं, या अशा अनेक प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मग काय म्हणतो, अरे नको, आपला हा जो प्रेय मार्ग आहे, दोन पैसे आपल्या काठीशी असलेले बरे. आणि जो प्रेय मार्ग आहे त्या प्रेय मार्गाचा स्वीकार करतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एक विवेकी झाला, एक अविवेकी झाला. जो विवेकी आहे तो विवेकपूर्वक याच्यामधलं काय ग्रहण करायचंय ते ग्रहण करतो, मग तो श्रेय मार्ग मोक्षापर्यंत घेऊन जाणारा. आणि अविवेकी आहे तो काय, तो संपूर्ण याची जीवनाची चिंता करत कोणता प्रेय मार्ग जो आहे तो संसारामध्ये येणारा जाणारा या ठिकाणी ग्रहण करतो. अशा प्रकारे म्हणजे कोणता, दोन्ही त्या नचिकेताचा असणारा जे प्रश्न केला त्या ठिकाणी, त्या प्रश्नाचे या ठिकाणी अशा प्रकारे उत्तर दिले की प्रायः का, तो जो विवेकी आहे तो श्रेयाकडे जातो, अविवेकी आहे तो प्रेयाकडे जातो. हे या ठिकाणी त्याचं असणार उत्तर, त्याचं असणार आचार्यांचं भाष्य. यद्यपि उभे अपि कर्तुं स्वायत्ते पुरुषेण किमर्थं प्रेयः एव आदत्ते बाहुल्येन लोकः इति उच्यते. सत्यं स्वायत्ते तथापि साधनतः फलतः मंदबुद्धीनां दुर्विवेकरूपे सति व्यामिश्रे भूते इव पुरुषं मानुष्यं पुरुषं एतं प्राप्नुतः श्रेयश्च प्रेयश्च. की अशा प्रकारे काय, अभ्युदय आणि निश्रेयस दोन सांगितले. म्हणजे दोन शब्द मागेच सांगितलं, नीट लक्षात ठेवा. एक अभ्युदय आहे आणि निश्रेय. अभ्युदय म्हणजे सांसारिक वस्तूंची प्राप्ती, निश्रेयस मोक्षाची प्राप्ती. अभ्युदय व श्रेयस हे दोन्हीही मिळवणे आपल्या स्वाधीन असून त्याच्या साधनांचे अनुष्ठान मनुष्यास करता येणे शक्य आहे. हे दोन्ही आपल्या स्वाधीन आहे. कोणत्या मार्गावर जायचंय हे आपण ठरवायचंय. आता इथून मला पुण्याला जायचं असेल तुम्ही कोणत्या मार्गाने जावं, एक तर सरळ मार्ग आहे, इथून पौड पवळनं मुकुम भुगा पिरुंगूट करत करत भुगावकडनं तो जाईल. नाहीतर इथून पौडला गेल्यानंतर तिकडे लवळे फाट्याकडे जाईल, त्या बाजूने तसा सूसकडनं बाणेरकडनं पुण्यामध्ये जाईल. मार्ग दोन्हीच आहे. मग त्याला कोणता घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवायचं. पुण्यात जायचं असेल तसं श्रेय प्रेय किंवा अभ्युदय निश्रेयस हे दोन्ही रस्ते आहे. हे दोन्हीही मिळवणे आपल्या स्वाधीन असून त्याच्या साधनांचे अनुष्ठान मनुष्यास करता येणे शक्य असताना हे दोन्हीचं अनुष्ठान करता येणं दोन्ही
अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये तो करू शकतो. शक्य म्हणजे शक्य असताना पुष्कळ लोक निःश्रेयसचा त्याग करून अभ्युदयाची आकांक्षा का करतात? की अशा प्रकारे की हे दोन्ही जर तुमच्याच अधीन आहे, पुरुषार्थ आपल्याच अधीन कोणत्या मार्गावर जायचं, मग असं असताना अनेक पुरुष काय आहे त्या अभ्युदयाचीच आकांक्षा का करतात, म्हणजेच प्रेय मार्गाचीच आकांक्षा का करतात? याचे कारण दोन्ही जरी पुरुषांचे स्वाधीन असले तरी मंदबुद्धीचे लोकांना त्यातील फरक कळत नाही. यद्यपि दोन्ही त्याच्याच अधीन, परंतु जे मंदबुद्धीचे लोक आहेत, म्हणजे ज्यांचा विवेक जागृत झालेला नाही, मंदबुद्धी म्हणजे काही कळत नाही असं नाही, इथं मंदशास्त्रामध्ये मंदबुद्धी म्हणजे ज्याचा विवेक अजून जागृत झालेला नाही तो मंदबुद्धीचा. म्हणून अशा प्रकारे ज्याचा विवेक जागृत झालेला नाही असे असणारे तरी काय जे मंदबुद्धीचे लोक जे आहेत त्यांना या दोघांमधला नक्की काय घ्यायचं हेच अजून कळत नाही. म्हणून सांगितलं अगदी सगळं झालं तरी त्याला शेवटपर्यंत लक्षात येत नाही की काय साधना करायची, काय करतो. परमार्थ सगळेच करतात, पण परमार्थ करत असताना नक्की काय करायचं हे पण कळलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी ते मंदबुद्धीच्या लोकांना त्यातील फरक कळत नाही. श्रेय प्रेय दोन्हीचे एकत्र मिश्रण झाल्याप्रमाणे भासून या दोघांना त्यांना काय वाटतं, हे दोन्हीचं एकत्रच मिश्रण झालं असा त्यांना भास निर्माण होतो. आणि अशा प्रकारे भास निर्माण झाल्यामुळे भासून अज्ञानी लोक दोन्ही एकच समजतात. जे अज्ञानी जे आहेत ना, त्या अज्ञानी काय म्हणतात, हे दोन्ही श्रेय मार्ग प्रेय मार्ग दोन्ही काय एकच समजतात. दूध व पाणी जरी याचे जरी मिश्रण झाले, दूध आणि पाणी काल सांगितलं नीर क्षीर विवेक सांगितलं. दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर जसा तो राजहंस आहे तो काय करतो, त्यातलं फक्त क्षीर म्हणजे दूधच ग्रहण करतो. जरी एकत्र असलं तर आपल्याला करता येणार आहे की आपल्याला नाही करता येणार. अजून तशी मशिनरी पण बाजारामध्ये बऱ्यापैकी आलेली नाही आहे. आली तर जरा बरं होईल. म्हणजे तशा प्रकारची मशिनरी आज जे काय 70-80% दुधामध्ये काय भेसळ झालेली, आपल्या आरोग्याशी काय म्हणतो अनेक केमिकलपासनं त्या दुधाची निर्मिती होती, त्यातने अनेक प्रकारच्या आरोग्याला अपायकारक रोग त्या ठिकाणी होत असतात. आणि म्हणजे अशा प्रकारे ते मिश्रित झालेलं दूध आणि पाणी किंवा त्याच्यामध्ये जर केमिकल असतील तर दूर करण्याचं मशिनरी अजून तरी आलेली नाही. परंतु इथे हा जो राजहंस आहे हा काय करतोय, याला निसर्गाने अशी काही देणगी दिलेली आहे की तो काय करतोय, ते दोन्ही जरी एकत्र करून त्याला दिलं तर त्यातलं जेवढं दूध आहे काय असेल त्याचं कमाल तेवढं दूधच ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो. म्हणून काल सांगितलं त्यांना काय म्हणतात, जे विवेकी आहे, संन्यासी आहे, महात्मे आहेत त्यांना परमहंस म्हणतात. ते काय करतात, तसंच इथे श्रेय आणि प्रेय दोन्ही एकत्रच दिसतंय. यातलं जे श्रेय आहे म्हणजे जे दूध आहे तेवढं दूधच ग्रहण करतात आणि प्रेय पाणी ते सोडून देतात. म्हणून त्यांना या ठिकाणी परमहंस असे म्हणले जाते. आणि म्हणून याचे जरी मिश्रण झाले तरी हंस नावाचा पक्षी जसे पाण्यातील दूधच ग्रहण करतो, हंस नावाचा जो पक्षी आहे तर हंस काय करतो, त्याच्यामधलं जे आहे दूध तेवढं दूधच काय करतोय, दूधच ग्रहण करतो. तसे विचारी लोक, विवेकी लोक जे विचार आहे ते काय करतात, विवेकी लोक काय करतात, श्रेय व प्रेय यांचे मिश्रण झाले असले तथापि दोन्ही जरी या संसारामध्ये एकत्रच दिसतंय, ज्ञान पण आहे कर्म पण आहे, दोन्ही सगळं मिश्रित दिसतंय आपल्याला. त्यातलं आपल्याला काय घ्यायचं हे आपण विवेकाने ठरवायचं. जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे बाजारामध्ये गेल्यानंतर नानाविध गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत. सगळं काही नाही असं नाही. आता सध्या मॉलची संस्कृती आपली, आता बाजाराची दुकानाची संस्कृती संपली. पहिला आठवड्याचा बाजार असायचा, मग दिवसाला आला. आता एकाच मॉलमध्ये एकाच तासामध्ये सगळं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळतंय. परंतु हे सगळं एकाच मॉलमध्ये असलं तरी आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच आपण तिथून घेतो. त्याप्रमाणे इथे हा संसार आणि परमात्मा हे सगळं जरी एकत्र दिसत असलं तरी त्यातलं मला काय घ्यायचं आहे
हे विवेकी ठरवतो. आणि म्हणून अशा प्रकारचे काय जसे विचारी लोक श्रेय व प्रेय यांचे मिश्रण झाले असले तथापि त्यापैकी श्रेष्ठ कोणते याचा मनाने पूर्ण विचार करून याच्यामधला श्रेष्ठ काय, श्रेय का प्रेय, हे सगळं ठेवलंय बाजारामध्ये वस्तू, पण माझ्या उपयोगाची कोणती. तसं हे सगळं जे आहे या सृष्टीपटलावर अनेक गोष्टी आहेत, नानाविध आहे, काय नाही असं नाही, परंतु हे सगळं कशावर मूल त्याच्यावर जर पाहायला गेलं तर सगळं पंचतत्वापासूनच याची निर्मिती. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांचं काय झालं, पंचीकरण झालं. आणि पंचीकरणामधून काय झालं, संपूर्ण सृष्टीची या ठिकाणी निर्मिती झाली. तद व्यतिरिक्त काही नाही. ते कोणापासून, ते परमेश्वरापासून. तस्मात् आत्मनः आकाशसंभूतः नारायणो परो अव्यक्तात्. आकाशाची सृष्टी म्हणजे अव्यक्ताची, अव्यक्त म्हणजे मायेची त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टी झाली, परंतु हा त्याला स्पर्श करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय, या दोन्हीचं विभाजन कोण हे ज्ञानी आहेत हे काय करतात, जे विवेकी आहेत हे विवेकी मनाने पूर्ण विचार करून ब्रह्मचर्य आदी साधन संपन्न धीर त्या दोन्हीमधून विभाजन करून प्रेयापेक्षा अभ्युदयापेक्षा श्रेय हा श्रेष्ठ समजून त्याचे ग्रहण करतात. जे अशा प्रकारचे जे साधक आहेत ते काय करतात, यामध्ये विवेकाने श्रेय जो मार्ग आहे, आत्मकल्याणाचा जो मार्ग आहे तो आत्मकल्याणाचा मार्ग त्या ठिकाणी ग्रहण करतात. परंतु जे मंदबुद्धीचे म्हणजे अविवेकी, मगाशी सांगितल्याप्रमाणे ते काय करतात, अविवेकी मंद पुरुष बुद्धीचा जो पुरुष तो पशु पुत्र आदी प्रेय आपल्या योगक्षेमास म्हणजे शरीर इंद्रियांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहेत असे जाणून त्याचा स्वीकार करतात. आणि जो आहे अशा प्रकारचा मंदबुद्धीचा तो काय, सगळी माया, ज्याला आपण म्हणतो माया, हे सगळे जमून बसतो. हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तेच सांगितलं याकडे. पुत्र पशु हे जे आहे प्रेय, पुत्र पशुच्या अनुषंगाने ते सगळे त्याच्या अनुषंगाने, बंगला, गाडी, हे ते, नोकर चाकर सगळं त्या अनुषंगाने आलं. हे सगळं काय, हे सर्वच्या सर्व आपल्या योगक्षेमास म्हणजे शरीर इंद्रियांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे. हे सगळं याच्यामुळे माझं काय शरीराचं इंद्रियांचं असणारं संरक्षण होणार आहे, किंवा त्याच्या असणाऱ्या गरजा, त्याला असणारं जे पाहिजे ते देण्यासाठी त्याची सगळ्याची काय करतो, एकत्रितपणे ते करण्याचा प्रयत्नशील राहतो, उपयुक्त आहे. आणि काय, त्याचा स्वीकार करतो, श्रेय त्याला दिसत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा जो अज्ञानी आहे, मंदबुद्धीचा आहे, त्याला वास्तविक जो आत्मकल्याणाचा मार्ग आहे तो आत्मकल्याणाचा मार्ग न दिसता तो हे सगळं जे आहे माया, ही माया काय करतो, स्वतःभोवती जमवत बसतो. आणि मग काय, ती माया जमून शेवटी काय, त्याचंच चिंतन करत पुन्हा हा असणारा जन्म आणि मृत्यूच्या लोकामध्ये पुन्हा आवर्तते, पुन्हा येतो. आणि अशा प्रकारे मग त्यानंतर अशा प्रकारे तो जो आहे विवेकी श्रेय मार्गावर जातो, अविवेकी प्रेय मार्गावर जातो. सत्वम त्यानंतर तिसऱ्या मंत्राद्वारे पुन्हा त्याचाच असणारं विषय पुन्हा तोच घेतात. सत्वम प्रियान प्रियरूपाष्टकामान विद्यायन नचिकेतोत्यस्राक्षी नैतागुं संकाम वित्तमैव वाप्त यस्यां मज्जन्ति वहो मनुष्याः. सत्वम पुनः मया प्रलोभ्यमानोऽपि प्रियान् पुत्रादि प्रियान् रूपागुश्च अप्सरा प्रभृति लक्षणान् कामान् अविद्यायै चिंतयन् तेषां अनित्यत्व असार दोषान् हे नचिकेतः. अशा प्रकारे तो जो आहे कोण दुसरा या ठिकाणी असणारा हे नचिकेत, पुन्हा आता यम काय करतात, त्याला या ठिकाणी पुन्हा उपदेशाला आरंभ केला. काय म्हणतात, हे नचिकेत तू काय, म्हणजे तू स्वतः तू पुत्र वित्त प्रिय अप्सरा आदी प्रियरूप भोगांचे त्यातील आसार पाहून त्याग केला. तू काय केलंयस, तुला मी हे सगळं दाखवलं. जो प्रेय मार्ग आहे तो प्रेय मार्ग काय, तुला हा सगळा मागच्या पहिल्या प्रथम मल्लीमध्ये हा संपूर्ण मार्ग मी तुला दाखवला. मी तुला हे देतो, ते देतो, परंतु तू काय केलं, तू विवेक केला. आणि त्या विवेकाने जो प्रेय मार्ग आहे
तो प्रेय मार्ग त्याचा तू त्याग केला, तो नको म्हटलास तू. आणि म्हणून हे नचिकेत, तू पुत्र वित्र प्रिय अप्सरा आदी प्रिय रूप भोगांचे त्यातील काय असारत्व पाहून हे घेऊन काही उपयोग नाही. असं त्याच्यामध्ये असणारा असारत्व, त्या असारत्व पाहून काय केलं, तर त्याचा त्याग केला. व ज्यामध्ये अनेक लोक डुबतात त्या धनाविषयी निंदित गतीस तू प्राप्त झाला नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा तू त्याग केल्यामुळे सगळे लोक, अनेक लोक ज्यामध्ये डुबतात, धनप्राप्ती करत करत धनम करत अनेक लोक काय मध्ये त्याच्यामध्येच तोच विचार सकाळी उठल्यापासनं. आता पाहिलं सांसारिक लोकांचा तर दुसरा विषय नसतोच काही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विषय त्यांच्या डोक्यामध्ये झाला, कुठून किती मिळवायचे, पर्सेंटेज कसं कुठे मिळेल, काय मिळेल, कसं काय असेल, हे सगळं तो दिवसभर त्याचंच चिंतन करत राहतो. त्यामुळे अशा प्रकारे मग काय होतात, ते त्याच्यामध्येच तो मार्ग आहे कोणता, प्रेय, त्या प्रेय मार्गामध्येच डुबतात. यम हा नचिकेताची स्तुती करतो. आणि म्हणजे या ठिकाणी कोणत्या तिसऱ्या मंत्राच्या द्वारे यम काय करतात, यम या ठिकाणी नचिकेताची असणारी स्तुती आरंभ करतात. हे नचिकेता, काय तुला लोभ उत्पन्न व्हावा यासाठी अभ्युदय सुखाने मी तुला प्रलोभन केले असता, तुझ्यामध्ये सुद्धा लोभ निर्माण व्हावा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा प्रकारे तुझ्यामध्ये लोभ निर्माण व्हावा या अनुषंगाने मी सुद्धा काय केलं, तुला अभ्युदय सुखाने मी तुला प्रलोभन केले असता, तुला हे सगळं देतो मी. सांसारिक सुख जे आहे हे सगळं मी तुला या ठिकाणी देतो असं म्हणून प्रलोभन केले असता, त्या वैषयिक सुखात अनेक असलेल्या दोषांचा नीट विचार करून वैशेषिक सुख हे आपातर्मणीय अशाश्वत आहे असा तू निश्चय केला. असं तू निश्चय केला. हे मी यद्यपि तुला काय म्हटलो नाही की नाही देणार, हे सगळं त्यासाठीच तुला पहिल्यांदा म्हटलं हे सगळं मी तिथे दिला, परंतु तू नीट विचार केला. आणि काय विचार केला, हे सगळं वैशेषिक सुख आहे आपातर्मणीय, म्हणजे तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं. यत्तदग्रे मृतोपम परिणामे विषमिव गीतेने सांगितलं. पहिल्यांदा वाटतं सगळं आरामदायक आहे, गाडी घेतली पहिल्यांदा वाटलं सुंदर आहे, नंतर हप्ते आल्यानंतर लक्षात यायला लागलं किती दुःख आहे. पहिल्यांदा तसंच आहे सगळं संसारामध्ये, प्रत्येक गोष्टच तशी. म्हणून यत्तदग्रे मृतोपम गीता म्हणते त्याला. पहिल्यांदा सगळंच वाटतं चांगलं आहे, नंतर परिणामे विषमिव दुःखमिव, घेतल्यानंतर कळतं की काय त्याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट घ्या संसारात ही तशीच आहे. पहिल्यांदा आपल्याला फक्त ती वाटतं तेवढ्या पुरता आनंद देणारी आहे, नंतर त्याच्यामध्ये दुःखच प्रदान होणार. म्हणून अशा प्रकारे, आणि म्हणून ते कसं आहे आपातव्रणीय, तेवढ्या पुरतं त्याच्यामध्ये सुख आपल्याला वाटतं. वास्तविक नाहीच आहे, अशाश्वत आहे, कायमस्वरूपी नाही, तेवढ्या पुरतं वाटतं. म्हणून अशाश्वत आहे असा तू निश्चय केला. म्हणजे अशा प्रकारे तू हे जाणलंस की हे अशा प्रकारे आहे, हे अशाश्वत स्वरूपाचं आहे, एवढं अशा प्रकारे आहे जाणून तू काय केला, मी देण्यास समर्थ असताना सुद्धा तू त्या सर्वांचा मधुविष संपृक्त अन्नाप्रमाणे त्याग केलास. आणि यद्यपि मी तुला हे सगळं देत होतो, परंतु तू काय केलं, मधुविषसंयुक्त अन्नाप्रमाणे. मधुविषसंयुक्त अन्न म्हणजे छान सगळी ताटलं छानपैकी भरलेली आहे, पंचपक्वान्नाचं जेवण भरलेलं आहे, परंतु मनामध्ये संशय निर्माण झाला काय की अरे ह्याच्यामध्ये कुठेतरी विष वगैरे घातला आहे का. मधु विष संपृक्त, की ह्याच्यामध्ये या जेवणामध्ये निश्चितपणे विष वगैरे प्रयोग केलेला आहे का. आणि असं लक्षात आल्यानंतर आपण कितीही छानपैकी ते जेवण असलं, पंचपक्वान्नाचं जरी जेवण असलं, त्या ठिकाणी त्या थालीमध्ये आता आपण पाहतो इंस्टाग्रामला ह्याला त्याला ह्या हॉटेलची ह्यालात असते, त्या हॉटेलची ह्यालात असते, 200 रुपयामध्ये असं 300 रुपयात हे मिळतं, त्याच्यामध्ये नानाविध पदार्थ, एवढे स्वीट, एवढं अमुक, एवढं तमुक. पण ते सगळं जरी किती जरी असलं तरी जरा मनामध्ये जर संशय निर्माण झाला, छानपैकी ती समोर आणून डिश ठेवली, सगळे पदार्थ त्याच्यामध्ये नानाविध ठेवलेले आहेत,
आणि ती समोर आणल्यानंतर काय झालं, मनामध्ये विचार आला. काय विचार आला, अरे बापरे, ह्याच्यामध्ये जर अमुक अमुक गोष्ट असेल तर काय होईल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी विष असेल तर काय होईल. मग काय करतो आपण, किती चांगली असली तरी त्या थाळीचा, त्या जेवणाचा अन्नाप्रमाणे त्याग करतो. तसं इथं काय केलं, नचिकेताने सगळं जरी दाखवलं तरी काय आहे, मधु अन्न, मधुविषसंयुक्त अन्नाप्रमाणे जरी दिसायला चांगलं असलं तरी सुद्धा काय केला, त्याचा त्यागच केलास. म्हणून तू मोठा धैर्यवान आहेस. आणि म्हणून तू काय आहे नचिकेता, तू खरोखरच धैर्यवान आहे. धीरता आहे तुझ्यामध्ये, धैर्यवान आहेस. तुझ्या बुद्धिमत्तेचे काय वर्णन करावे, धन्य आहेस तू. म्हणून अशा प्रकारे एवढ्या लहान वयामध्ये 7 वर्षाचा असताना एवढी प्रगल्भ तुझी असणारी बुद्धी, आणि म्हणून तुझं काय वर्णन करावं, तुझं काय वर्णन करावे, धन्य आहेस तू. मूढ लोक ज्या धनाधिकांच्या लोभाने अधोगतीस प्राप्त होतात, जे मूढ लोक आहेत, अज्ञानी आहे, अविवेकी आहेत, सगळे मूढ, अज्ञानी, अविवेकी, संसारी, हे सगळे काय आहेत, हे मूढ लोक ज्या धनाधिकांच्या लोभाने, धन आधी धनाच्या अनुषंगाने सगळं चालतं. धनसंपत्ती, गाडी, बंगला, जमीन, हे ते सगळंच त्या अनुषंगाने इथं आलं, अलग लक्षात. म्हणून धनसंपत्ती, संपत्तीच्या अनुषंगाने बाकी इतर सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि म्हणून जे मूढ लोक काय करतात, त्या धनाधिकाच्या लोभाने अधोगतीस प्राप्त होतात. ते प्राप्त करण्यासाठी, ते प्राप्त करायचं म्हणजे काय, धन काय सहज नाही. सहज धन मिळलं असतं तर काय सांगायचं. धन तेव्हाच येतं कोणाला, इकडून जा, त्याच्याशी खोटं बोल, याच्याशी नाटक कर, त्याच्याशी काहीतरी करतच तो धन कमवत असतो. सहजासहजी धन जमत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग ते कमवत असताना अनेक प्रकारचे दोष, पाप त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि ते सगळे काय, त्याला अधोगतीस घेऊन जातात. म्हणून त्याची अधोगतीस प्राप्त होतात. व ज्या संसार मार्गात अनेक कष्ट आहेत तेथेच खितपत पडतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्या धनाच्या आशेने ज्या संसार मार्गामध्ये अनेक कष्टच आहे, दुसरं काही नाही. संसार चक्रामध्ये जर आपण पाहिलं तर काय, कष्टाशिवाय दुसरं काही नाही. आपल्याला वाटतं एवढं सुख, तेवढं सुख, परंतु वास्तविक पाहायला कष्ट जास्त आहे, सुख थोडंच आहे, पुन्हा कष्ट जास्त आहेत. म्हणून अशा प्रकारचा जो संसार मार्ग आहे, त्या संसार मार्गामध्ये हे कोण, अविवेकी, जे काय प्रेय वस्तूंमध्ये, धनसंपत्तीमध्ये आशा करतात, त्या अशा प्रकारे या संसार कष्टामध्ये काय खितपत पडतात. त्या अभ्युदयाचा तू त्याग केला म्हणून तुझी योग्यता फार मोठी आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तू जो आहेस, तू काय केलं, तू त्या अभ्युदय जो मार्ग आहे, त्या अभ्युदय मार्गाचा म्हणजे सांसारिक मार्गाचा तू काय केला, आपल्या जीवनामध्ये त्याग केलास. म्हणून तुझी योग्यता म्हणजे खरोखर योग्यता म्हणजे आता तू योग्य झालास. आत्मज्ञानासाठी शिष्यामध्ये ज्या क्वालिटी पाहिजेत, विवेक, वैराग्य, क्षमातिषटक संपत्ती, मुमुक्षुत्व, ह्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, या सगळ्या अपेक्षित गोष्टी याच्या 7व्या वर्षीच हे नचिकेता तुझ्यामध्ये आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुझ्यामध्ये असल्यामुळे काय, तुला ज्या ठिकाणी उपदेश देण्यास तू जो प्रश्न केलेला आहे, अध्यात्मविद्या म्हणजे काय, ती अध्यात्मविद्येचा अधिकारी, योग्य अधिकारी शिष्य असतो. म्हणून तुला ती अध्यात्मविद्या सांगण्यास काही हरकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी त्या अध्यात्मविद्येचा असणारा उपदेश काय, नक्की ती अध्यात्मविद्या, ती अध्यात्मविद्येचा उपदेश या ठिकाणी 4थ्या मंत्रापासून आरंभ केला. त्याचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.